Good afternoon, one and all. Be audible to everyone. Hello. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Definitely. Okay. Okay. Is there my screen visible? Hello. Yes, sir. Is Sir, there एक जण my वेटिंग screen visible to everyone? सर एक जण वेटिंगला आहे त्याला जॉईन करा लेक्चरला. Okay. 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 So in the last lecture, we are discussing about the spatial features of the forensic analysis, in which including all the analysis types which are conducted or which are performed in a forensic science or in a forensic science laboratory. Now, the next important features of our forensic analysis, which is very important, you must to know as per your subject, key forensic science laboratory is what? What are the different divisions which are present or which are available in a forensic science laboratory? So first of all, forensic science laboratory, there are mainly in Maharashtra. मेन जी काही फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आहे ती सध्या मुंबईला कलिना येथे आहे. दॅट इज DFSL, दॅट इज डायरेक्टरेट ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मुंबई कलिना, सांताक्रूज कलिनाला इथे ती लॅब आहे. आणि त्या लॅबच्या अंडर दॅट इज द हेडक्वार्टर ऑफ दॅट फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी इन महाराष्ट्र स्टेट. तसं सेंट्रलला पण खूप लॅबोरेटरी आहे, CFSL वगैरे, पण आपण सध्या स्टेट गव्हर्नमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जाऊया, की तुम्हाला ते नॉलेज असणं फार महत्वाचं आहे. की जी काही आपली DFSL आहे मेन लॅबोरेटरी मुंबईची, तिच्या अंडरमध्ये वेगवेगळ्या रिजनल लॅबोरेटरीज आहेत. की रिजनल लेवलला म्हणजे त्या रिजन जे आपण कन्सिडर करू शकतो की त्याला आपण RFSL म्हणतो, दॅट इज रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, की जे आता आपल्या इथं पुण्याला आहे, मुंबईला मेन आहे. ओके. त्याच्यानंतर कोल्हापूरला आहे, त्याच्यानंतर आपली नाशिकला आहे, त्याच्यानंतर अमरावती, औरंगाबाद, नागपूर. ओके. या अशा 6-7 ठिकाणी ज्या लॅबोरेटरी आहे दॅट इज रिजनल लॅबोरेटरी. ओके. they are working under the DFSL Mumbai, that is Directorate of Forensic Science Laboratory Mumbai, and that is working under the government of Maharashtra, that is working under the Home Secretary. Okay, Home Secretary as well as the DGP, Director of General of Police. Under him there is working of this, all this laboratory are there. Okay. Then now before 4 to 5 years there are mini forensic science laboratory has been started. So RFSL च्या अंडर पुन्हा काही छोट्या ज्या काही मिनी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी असतात त्या त्यांनी स्टार्ट केल्यात. त्यामध्ये धुळे, त्याच्यानंतर अकोला, त्याच्यानंतर रत्नागिरी. ओके. अशा 4-5 ठिकाणी जे आहेत ह्या अशा मिनी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी काम करत असतात. तर आता मेनली आता जे काही DFSL मुंबई आहे तिथे हे सगळे जे सेक्शन मी तुम्हाला सांगत आहे, हे सगळे सेक्शन तिथे अवेलेबल आहेत. ओके. आता आपण पुन्हा विचार करूया की RFSL, तर RFSL जी असते रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, तिला एका लॅबोरेटरीला 5 जिल्हे म्हणजे पूर्ण रेंज जी असते ती रेंज जोडलेली असते. तर रेंज वगैरे कन्सेप्ट फारून जरी अन्न असतील, पोलीस डिपार्टमेंटचे सगळे वर्ड आहेत. तर रेंज म्हणजे काय, आता कोल्हापूर जे आहे आपल्या इथं, कोल्हापूर आपण कन्सिडर करूया की कोल्हापूर इट इज दी रेंज कोल्हापूरला आपण रेंज. सर येस येस. मुलं 2 वेटिंगला आहेत. ओके ओके. आलेत का? हॅलो. हा सर वेटिंगला आहेत ते. पुन्हा कनेक्ट व्हायला सांगा त्यांना. हा झाले जायचे. ओके. सो जी काही रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी असतात, आपल्या इथं कोल्हापूरला एक रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आहे. तर तिच्या अंडरमध्ये हे जे काही आपले 4 जिल्हे आहेत, 3 जिल्हे आहेत की सातारा, सांगली आणि कोल्हापूर. ओके. ह्या 3 जिल्ह्यात जेवढे काही पोलीस स्टेशन आहे त्यांच्या तिथं जेवढे एक्झिबिट्स किंवा एव्हिडन्सेस असतात ते सगळे त्या RFSL कोल्हापूरला जातात अनालिसिस साठी. ओके. आणि ज्या डिव्हिजन्स RFSL ला नाहीत कोल्हापूरला, की बॅलिस्टिक नाहीये, बॅलिस्टिक फक्त मुंबई FSL ला आहे, की जी DFSL मुंबई येथे ओनली बॅलिस्टिक डिव्हिजन हॅज बीन प्रेझेंट. ओके. सो जे काही बॅलिस्टिक म्हणजे फायरिंग केसेस रिलेटेड जे काही मटेरियल असतील, एक्झिबिट असतील, फायर आर्म असतील, बुलेट्स असतील, गन्स असतील, ते सगळं जातं मुंबई FSL ला. आता आपलं कोल्हापूरला जे आहेत ते टॉक्सिकोलॉजी, बायोलॉजी अँड सिरोलॉजी,
त्याच्यानंतर GA ज्यात इज जनरल एनालिटिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन डिव्हिजन, त्याच्यानंतर प्रोहिबिशन अँड एक्साइज डिव्हिजन. ओके, सो these are the mainly 4 to 5 divisions which are present in a Kolhapur RFSL is there. ओके, सो आता ज्याच्या DNA रिलेटेड वर्किंग असेल तर DNA चे सॅम्पल हॅज बीन फॉरवर्डेड टुवर्ड्स दी पुणे RFSL, की पुणे रिजनल फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला DNA सेक्शन अवेलेबल आहे, फिजिक्स सेक्शन अवेलेबल आहे, तासी अवेलेबल आहे, दॅट इज स्टेप ऑथेंटिकेशन अँड स्पीकर आयडेंटिफिकेशन. सो these are the mainly means एक जी काही RFSL असेल, सगळ्यात मेन जे असेल महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं, दॅट इज DFSL मुंबई. अंडर दिस there is working as an different 8 types of the regional forensics laboratory, regional forensic science laboratory, and there are different divisions which are present in every RFSL is there. So आता आपण फक्त मेनली कुठले कुठले डिव्हिजन्स असतात, मी तुम्हाला एक जनरल इंट्रोडक्टरी पार्ट सांगितला, that is not important for you all. You have to important this part, that is which divisions are present in a forensic science laboratory. So there is a first division that is present in a forensic science laboratory, that is toxicology. So this is very important because we have under analytical chemistry, we are working on the different instruments are there. There are analysis of different types of the drugs, different types of the poisons are there. So what is toxicology? आता जी काही पहिली डिव्हिजन असते त्याच्यामध्ये काय वर्किंग चालतं एक्झॅक्टली फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या टॉक्सिकोलॉजी डिव्हिजन मध्ये कुठलं कुठलं वर्किंग चालतं आपण ते बघूयात. याच्यामध्ये बघा, सिस्टमॅटिक अनालिसिस अँड क्वांटिटेशन ऑफ पॉइजन्स लेवल are done by using advanced instrumental techniques like gas chromatography, ultraviolet spectrophotometer, that is high performance HPTLC, that is thin layer chromatography, and gas chromatography, mass spectroscopy with scanner to ensure successful prosecution. की याच्यामध्ये वेगवेगळे जे काही इन्स्ट्रुमेंटल आहेत आपले इन्स्ट्रुमेंटल जे तुम्ही आता सध्या शिकत आहात अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये, दॅट इज गॅस क्रोमॅटोग्राफी, UV स्पेक्ट्रोफोटोमीटर, HPTLC किंवा हाय परफॉर्मन्स थिन लेअर क्रोमॅटोग्राफी, त्यानंतर गॅस क्रोमॅटोग्राफी, मास स्पेक्ट्रोफोटोमेट्री, हे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट दिस आर अवेलेबल इन दिस टॉक्सिकोलॉजी डिव्हिजन अँड दे आर व्हेरी इम्पॉर्टंट टू ensure or to scan the particular evidence which is coming in a laboratory for the analysis purposes. आता आपल्याकडे टॉक्सिकोलॉजी सेक्शनला काय सॅम्पल्स आहेत मी ते तुम्हाला सांगतो बघा. आपल्याकडे मेनली जे येतं दॅट इज विसेरा सॅम्पल. कॅन एनीबडी टेल मी अबाउट व्हॉट इज विसेरा? माहित आहे कोणाला व्हॉट इज विसेरा? If there is a zoology in a BSc level, that time I think this word you heard by that time. Can anybody tell me what is viscera? Yes. सांगू शकतो कोणी? Hello. Sir, body parts. Yes, बोला बोला आकाश. स्टमक, किडनी, लिव्हर. Okay. So viscera is nothing but what? There is our all the internal organs. Internal organs which including what? Our mainly small intestine, large intestine, stomach part, liver, spleen, kidney, and the third last one is our humoral blood. Now humoral blood is what? Humoral blood is nothing but your heart blood. जेव्हा कुठल्याही व्यक्तीची डेथ होते तेव्हा डेथ झाल्यानंतर देअर ब्लड हॅज बीन लॉस देअर ऑक्सिजन लेवल, बरोबर आहे, ऑक्सिजन तिथनं रिमूव्ह होऊन जातो आणि तेव्हा त्याची डेथ होऊन गेलेली असते आणि दॅट ब्लड बिकम अन इम्प्युअर. फक्त प्युअर जे ब्लड असेल ते आपल्याला हार्ट मध्ये आपल्याला प्युअर ब्लड मिळत असतं, कधी लक्षात ठेवा, आणि त्याला आपण म्हणतो हेमोरल ब्लड. तर जेव्हा कुठल्याही माणसाची डेथ झाल्यानंतर जेव्हा त्याच्या PM एक्झामिनेशन केलं जातं, दॅट इज पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन, ऐकलं असेल कन्सेप्ट, तर डॉक्टर काय करतात, जे पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन करणारे असतात ते त्याचं विसेरा सॅम्पल कलेक्ट करतात. कारण का? त्यांना काय शोधायचं असतं की या व्यक्तीची डेथ व्हायचं कारण काय. ते तसं त्याचं इंटरनल इंजुरीज वगैरे बघून ते सांगतात की त्याच्या काही लागलं असेल वगैरे काय असेल, किंवा त्याचा मर्डर झाला, त्याला इंजुरीज आल्या होत्या, त्याला काहीतरी ब्लंट इंजुरीज होती तिथं, त्याच्यामुळे त्याची डेथ झाली. पण अशा वेळेस डॉक्टर विसेरा सुद्धा घेतात. आणि विसेरा घ्यायचं कारण का? की त्या व्यक्तीला काही असं सबस्टन्स दिला होता का पॉइझनस, किंवा काही अनकॉन्शियस ड्रग म्हणजे अनकॉन्शियस करता येईल असं काही ड्रग्ज दिलं होतं का, किंवा काही स्लिपिंग पिल्स दिल्या होत्या का, की त्यामुळे त्या स्लिपिंग पिल्स घेऊन तो व्यक्ती पूर्णपणे स्लीप मोड मध्ये गेला आणि तो अनकॉन्शियस होता आणि तेव्हा त्याला मारण्यात आलं.
ओके, तर अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात ते अनालिसिस करण्यासाठी वी हॅव युझिंग धिस टॉक्सिकोलॉजी डिव्हिजन. टॉक्सिकोलॉजी मध्ये काय केलं जातं, तुमचे विसेरा येतात, तर विसेरामध्ये मेनली तुमचे काय कॉन्स्टिट्यूंट असतात, म्हणजे मेनली 3 बॉटल असतात. कधी लक्षात ठेवा, फर्स्ट बॉटल जी असते आपली स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन आणि स्टमकचा पार्ट. ओके, ही फर्स्ट बॉटल जी असेल विसेराची आपली, त्या बॉटलमध्ये हे मेन्शन केलेलं असतं. सेकंड बॉटल जी असते आपली त्यात लिव्हर, स्प्लीन आणि किडनी. कधी लक्षात ठेवा, लिव्हर, स्प्लीन आणि किडनी. आणि थर्ड बॉटल जी असते आपली त्याच्यामध्ये असतं आपलं हिमोरल ब्लड. कधी लक्षात ठेवा. आणि हे तिघ बॉटल हे काय करतात, डॉक्टर लोक त्या बॉडीपासून डिस्पॅच म्हणजे काढून टाकतात, म्हणजे पीएम एक्झामिनेशन मध्ये, आणि या तिघ वेगवेगळ्या बॉटल ते फिल करून ठेवतात. तिघ बॉटलला डॉक्टर लोक सील करतात. कधी लक्षात ठेवा. आणि त्याच्यासोबत CM23E नावाचा एक फॉर्म असतो. कधी लक्षात ठेवा, त्या फॉर्म शिवाय हे मटेरियल लॅबोरेटरीमध्ये एक्सेप्ट होत नाही. CM23E फॉर्म, की त्या फॉर्म मध्ये डॉक्टर मेन्शन करतात की आय हॅव कंडक्टिंग अ पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन ऑफ दिस विक्टिम पर्सन XYZ and there is I am collecting the visceral sample and if there is any any poison is present please inform to us. असं त्या रिपोर्ट मध्ये डॉक्टरांनी तिथं मेन्शन केलं असतं. त्यात त्यांनी पहिल्या बॉटलमध्ये काय टाकलंय, दुसऱ्या बॉटलमध्ये काय टाकलंय, तिसऱ्या बॉटलमध्ये काय टाकलंय, या तिघ गोष्टी त्या फॉर्मवर त्यांनी मेन्शन केलेल्या असतात. कधी लक्षात ठेवा. आणि ते मेन्शन केल्यानंतर त्याच्यावरती मग आपल्याकडे ते लॅबोरेटरीमध्ये रिसीव्ह होतं. आणि ते कोणाच्या मार्फत येतं, दॅट इज कमिंग थ्रू दी पोलीस ऑफिसर्स. कधी लक्षात ठेवा, पोलीस पर्सनच्या मार्फतीने ते आपल्या FSL ला किंवा फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला ते रिसीव्ह होत असतं. ते रिसीव्ह झाल्यानंतर मग ते व्यवस्थित चेक करतात, तो फॉर्म आहे का, डॉक्टरांनीच केला आहे का, की पोलीस लोक काहीतरी वेगळेच उचलून घेऊन आले. हे सगळं वर्किंग टॉक्सिकोलॉजी डिव्हिजनचे बरं का, लक्षात ठेवा. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं की विसेरल सॅम्पल असेल किंवा अदर दॅन काही वेगवेगळे. आता मी तुम्हाला जनरल विसेरल सांगितलं. आता बऱ्याच वेळा अशा काही केसेस असतात की सुसाईड अटेम्प्ट केलेली असते बघा. कधी लक्षात ठेवा, सुसाईड अटेम्प्ट केलेली असते म्हणजे काय, त्यांनी काहीतरी पॉयझन सबस्टन्स खाल्लेला असतो आणि पॉयझन सबस्टन्स खाल्ल्यानंतर त्या व्यक्तीला ऍडमिट केलेलं असतं हॉस्पिटलला. मग डॉक्टरना माहित नसतं की कुठलं पॉयझन यांनी घेतलेलं आहे, कारण त्याला तो काही व्यवस्थित तो अनकॉन्शियस असल्यामुळे सांगू शकत नाही मी घेतलं होतं का, ते घेतलं होतं, कुठल्या ड्रग्स खाल्लं होतं. मग अशा वेळेस काय होतं, डॉक्टर त्या व्यक्तीचा स्टमक वॉश काढतात, तिचं स्टमक वॉश करून घेतात आणि तो वॉश सुद्धा क्लिनिकल फॉरेन्सिक सायन्स टॉक्सिकोलॉजी लॅबोरेटरीला तो पाठवत असतात. आणि तो आपला क्विक रिझल्ट द्यायचा असतो. त्यातनं क्विक एक्स्ट्रॅक्ट करून ते कुठलं पॉयझन आहे म्हणजे डॉक्टर त्या अनुषंगाने त्याच्यावर ट्रीटमेंट करतील. हे सुद्धा वर्किंग दॅट इज परफॉर्म इन अ टॉक्सिकोलॉजी डिव्हिजन. ओके, सो लक्षात ठेवा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट ब्रांच ऑर द डिव्हिजन इन अ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी. मे ऑडिबल टू एव्हरीवन? हॅलो हॅलो. Yes, sir. Sir. Yes, sir. Okay. So in this division, viscera, stomach wash, or aspirate, omit, blood, and other biological or non-biological materials submitted by the medical and the police officers. And in a homicidal and suicidal poisoning cases are examined for the detection of poison. काय करते ही ब्रांच, या ब्रांच मध्ये किंवा ह्या डिव्हिजन मध्ये वेगवेगळे जे काही बायोलॉजिकल नॉन बायोलॉजिकल मटेरियल असेल किंवा काही दुसऱ्या प्रकारचे स्टमक वॉश असतील, काही विसेरल सॅम्पल असतील, काही ओमिटिंग रिलेटेड सॅम्पल असतील, काही ब्लड सॅम्पल असतील, हे सगळं ह्या डिव्हिजन मध्ये रिसीव्ह केलं जातं आणि दॅट इज सबमिटेड बाय दी होम, दॅट इज सबमिटेड बाय दी मेडिकल ऑफिसर अँड पोलीस ऑफिसर इज देअर. आणि कुठल्या कुठल्या केसेसमध्ये, दॅट इज इन होमिसाइडल अँड सुसाइडल पॉइझनिंग केसेस. Okay, and what purpose for that? To detect the poison, whether that in sample is there any poisonous material is present or not, and that can be analyzed in the toxicology division of the forensic science laboratory. Okay, and this is very important. Analytical chemistry च्या लोकांना तिथं भरपूर अपॉर्च्युनिटी आहेत. ओके, आणि त्यांना याच्यावरती वर्किंग करावं लागतं. ओके, सो if any present therein, की कुठलं पॉइझन त्यात प्रेझेंट आहे किंवा नाही, कुठलं डिटेक्ट होतंय का, that working has been all performed in a toxicology division. And this division also examines exhibits related to the veterinary cases. आता जे काही veterinary cases असतात, आता आपल्या आजूबाजूला आपण बघतो परिसरात की बऱ्याचशा जे काही शेळ्या असतात किंवा जे काही गायी असतात किंवा काही म्हैस किंवा बैल वगैरे, असं बऱ्याच याची सस्पेक्टेड डेथ होते बघा. मागच्या वेळेस काय माझ्या प्राण्याला कोणीतरी काहीतरी औषध देऊन दिलं असेल किंवा खाऊ घालून दिला असेल, असे बरेचसे लोक खेडेगावातले लोक किंवा शेतकरी लोक असं हे करत असतात. मागच्या वेळेस काय होतं, जर का असं काही डाऊट असेल त्या केसमध्ये
मग तिथं वेटरनरी डॉक्टरला बोलवलं जातं. वेटरनरी डॉक्टर तिथं पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन करतं त्या प्राण्याची आणि त्याच्यातनं सुद्धा तो विसेरा वगैरे काय असेल ते कलेक्ट करतात. आणि असे सॅम्पल सुद्धा टॉक्सिकोलॉजी डिव्हिजनला चेकिंग किंवा डिटेक्शन ऑफ पॉइझन करण्यासाठी येत असतात. दिस ऑल वर्किंग हॅज बीन परफॉर्म इन अ टॉक्सिकोलॉजी डिव्हिजन. ओके, अँड दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डिव्हिजन इन अ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी. देन आता हे जे काही वेगवेगळे बघा एक्झिबिट्स तुम्हाला मी सांगितले इथं बघा, विसेरा 1 जे त्यांनी म्हटलेलं आहे बघा, स्टमक आणि इंटेस्टाईन, म्हणजे स्मॉल अँड लार्ज इंटेस्टाईन अँड द स्टमक, दॅट इज विसेरा 1. Okay, then viscera 2 is what? Your liver, kidney, brain, lungs, spleen. Okay, जनरली लिव्हर, किडनी आणि स्प्लीन जो असतो हे तिघच पार्ट डॉक्टर घेतात. पण कधी कधी असे काही वेगवेगळे पॉइझन असतात की जे ब्रेन आणि लंग्स मध्ये सुद्धा डिटेक्ट होऊ शकतात. तर डॉक्टर हॅज कंडक्ट, पण डॉक्टर मेनली हे तिघच पार्ट घेतात. पण कुठले कुठले डॉक्टर हॅज टेकिंग दिस ऑल्सो इन्क्लुडिंग देअर ब्रेन आणि लंग्स ऑल्सो. ओके, देन थर्ड वन इम्पॉर्टंट विसेरा इज व्हॉट युअर बॉडी फ्लुइड्स, की त्याच्यामध्ये ह्युमरल ब्लड जे मी तुम्हाला सांगितलं, किंवा स्टमक ऍस्पायरेट ऑर दी स्टमक वॉश ऑर दी स्टमक कंटेंट. ओके, तर हे काय झालं, याच्यामध्ये सुसाईड अटेम्प्ट झालेली आहे आणि व्हिक्टिम अनकॉन्शियस आहे, त्याच्यावर ट्रीटमेंट चालू आहे, पण डॉक्टरांना कळत नाही की त्याला ट्रीटमेंट कुठली द्यायची. तर अशा वेळेस डिटेक्शन ऑफ त्यांनी कुठलं पॉइझन घेतलेलं आहे, तर अशा वेळेस आपल्याला स्टमक वॉश येऊ शकतो, किंवा स्टमक कंटेंट्स येऊ शकतात, किंवा काही ओमिटिंग रिलेटेड सॅम्पल येऊ शकतात, आणि त्यातनं आपल्याला पॉइझन एक्स्ट्रॅक्ट करून ते कुठलं आहे हे डिटेक्ट करायचं असतं. ओके, सो दिस आर दी बायोलॉजिकल एक्झिबिट्स, ऑल आर दी बायोलॉजिकल एक्झिबिट्स आर देअर. त्यानंतर जे विसेरा 3 असतं दॅट इज ह्युमोरल ब्लड. कधी कधी युरिन सुद्धा घेतलं जातं. लक्षात घ्या, जे काही आपण जर कंटिन्यू म्हणजे काही घेत असतो तर युरिन सुद्धा आपण ते सॅम्पल म्हणून ऍज रिसिव्ह केलं जातं. ओके, सो दिस आर दी बायोलॉजिकल एक्झिबिट्स. देन नॉन बायोलॉजिकल एक्झिबिट. नॉन बायोलॉजिकल मध्ये बघा, इन्सेक्टिसाइड कंटेनर्स, की काही जे काही औषधी असते किंवा त्याला आपण तणनाशक म्हणतो किंवा पेस्टिसाइड्स म्हणतो, अशा काही बॉटल्स असतात की ते शेतकरी लोक घेत असतात आणि जागेवर ते सुसाईड अटेम्प्ट करत असतात. तर अशा वेळेस असे इन्सेक्टिसाइड कंटेनर सुद्धा आपल्याकडे एक्झिबिट्स म्हणून अनालिसिस साठी येऊ शकतात. आणि त्यात क्वेश्चनर काय असतं की ही जी बॉटल आहे, या बॉटल मधलं जे काही सबस्टन्स आहे याच्याने डेथ होऊ शकते का नाही, असा आपला क्वेश्चन असतो. तर अशा वेळेस मग आपल्याला त्याच्यातले कॉन्स्टिट्युएंट शोधायचे असतात. ते कॉन्स्टिट्युएंट शोधल्यानंतर हा जो काही एखादा जो काही घटक असेल तो घटक इट इज टॉक्सिक फॉर अवर बॉडी. मग त्याचा आपला बुक रेफरन्स शोधायचा असतो की जे काही आपल्या वेगवेगळ्या म्हणजे जर्नल्स वगैरे पब्लिश झालेले आहेत ते बुकचा रेफरन्स देऊन आपण पोलिसांना एक रिपोर्ट बनवून असतो की प्लीज रेफर दिस पॉइंट, ऍज पर दिस पॉइंट दिस केमिकल और दिस सबस्टन्स इज हार्मफुल टू अवर बॉडी दॅट कॅन क्रिएट दी डेथ. ओके, असा आपल्याला रिपोर्ट तिथं आपल्याला बनवून द्यायचा असतो आणि त्याला रेफरन्सेस बुक आपल्याला तिथे द्यायची असतात. ओके, मी ऑडिबल टू एव्हरीवन? हॅलो हॅलो, येस सर. ओके. त्याच्यानंतर मेडिसिन बॉटल्स असतील काही, त्यानंतर ओमिट स्टेन क्लोथ्स असतील की काही उलटी केल्यानंतर ते पुसून टाकलं असतील, असे क्लोथ सुद्धा दॅट इज नॉन बायोलॉजिकल एक्झिबिट. त्यानंतर सिरिंजेस विथ ब्लड ऑर इंजेक्शन लिक्विड, असे काही सिरिंजेस वगैरे ज्यातनं काही पॉइझन त्यांनी इनहेल केलेलं असेल, अशा सिरिंजेस सुद्धा आपल्याला एक्झामिनेशन साठी तिथं येत असतात. ओके, सो दिस आर दी नॉन बायोलॉजिकल एक्झिबिट्स विच आर generally analyzed in a toxicology division of the forensic science laboratory is there. Then these are the different categories under which cases are received. आता काही वेगळ्या मी तुम्हाला कॅटेगरीज सांगितल्या की होमिसाइडल और सुसाइडल पॉइझनिंग असेल अशा केसेस मध्ये सुद्धा सॅम्पल येऊ शकतो. त्यानंतर व्हेइक्युलर और जनरल ऍक्सिडेंट असेल की व्हेइक्युलरच्या केसेस मध्ये कसं येऊ शकतं की हा जो व्यक्ती होता याने काही दारू वगैरे काही पिली होती का, किंवा याला काहीतरी औषधी दिली होती का, किंवा याने काही ड्रग्ज घेतले होते का, की त्याच्यात हा पूर्ण अनकॉन्शियस होऊन हा गाडी चालवत होता. अशा रिलेटेड मटेरियल मध्ये सुद्धा, अशा रिलेटेड केसेस मध्ये सुद्धा वी हॅव गेटिंग दिस सॅम्पल. नंतर सुसाइडल पॉइझनिंग केसेस असेल, फूड पॉइझनिंग असेल, किंवा काही केसेस मध्ये सस्पेक्टेड असते की काही हिस्ट्री नसते, अशा वेळेस सुद्धा आपण विसेरल सॅम्पल घेऊ शकतो. त्याच्यानंतर अबॉर्शन जे करतात, की अबॉर्शन करत असताना महिलांना वेगवेगळ्या प्रकारची ड्रग्ज दिले जातात. आता पूर्वीच्या काळी भरपूर अशा केसेस व्हायच्या की त्यांना काही आपल्या शेतामध्ये वगैरे असं काहीतरी एखादं झाड असतं, मला त्या झाडाचं नाव नाही आठवत, त्या झाडाचा पाला वगैरे देऊन त्यांचं अबॉर्शन केलं जायचं. तर मग अशा वेळेस बऱ्याचशा अशा काही कंडिशन असतात, तर अशा वेळेस सुद्धा वी हॅव टू अनालाइज दिस सॅम्पल. ओके, तर अशा वेगवेगळ्या केसेस आपल्याला जनरली आपल्या टॉक्सिकोलॉजी डिव्हिजन मध्ये बघायला मिळतात आणि ह्या केसेसच्या अंडरमध्ये आपल्याला अनालिसिस करायचं असतं इन दी टॉक्सिकोलॉजी डिव्हिजन. ओके,
त्याच्यानंतर स्नेक ऑर स्कॉर्पियन बाईट, आता स्नेक बाईट असेल किंवा स्कॉर्पियन बाईट असेल तर तिथलं पोर्शन सुद्धा डॉक्टर कधी कधी पाठवत असतात की याची साप चावल्यानेच याची डेथ झाली आहे का नाही, ते पॉइझन कुठलं होतं, काय होतं, तर स्नेक वेनम काय होतं, दॅट इज स्नेक वेनम ऑर नॉट. असे सुद्धा बरेचसे क्वेश्चन, अशा भरपूर सस्पेक्टेड केसेस असतात की दॅट वी हॅव टू सॉल्व इन अ फॉरेन्सिक अनालिसिस. Okay, with the help of the forensic science laboratory is there. Am I audible to everyone? Hello? Hello? Yes, sir. Okay. हो सर. Okay. त्याच्यानंतर काही टिपिकल पॉइझनिंग केस असतात की त्यामध्ये बघा तुम्हाला टोटल क्वांटिटी ऑफ पॉइझन कन्झ्युम इज इक्वल टू ओरल इज वॉट, ओमिटेड पॉइझन क्वांटिटी, अनएब्झॉर्ब पॉइझन क्वांटिटी, ऍब्झॉर्ब पॉइझन क्वांटिटी आणि एक्सक्रिएटेड पॉइझन क्वांटिटी. असे काही बरेचसे टिपिकल पॉइझनिंग केसेस असतात की त्याच्यामध्ये आपल्याला बघा टोटल क्वांटिटी ऑफ पॉइझनिंग त्यांनी म्हणजे किती पॉइझन कन्झ्युम केलं होतं. मग आपण काय करणार, त्याचं ओमिट जे आलेले असेल त्यातनं किती अमाऊंट आपलं एक्स्ट्रॅक्ट झालं, त्यानंतर त्यांनी किती अनएब्झॉर्ब केलं, त्याच्या बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब झालं नाही असं किती प्रमाणात उरलेलं होतं साईडला, ते व्हिसेरल मध्ये आपण बघणार. नंतर त्याच्या बॉडीने ऍब्झॉर्ब किती केलं, म्हणजे आपण एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर किती प्रमाणात त्याने ऍब्झॉर्प्शन केलं होतं, त्याची क्वांटिटी काय होती, त्यानंतर एक्सक्रिएटेड पॉइझन क्वांटिटी किती होती. या सगळ्या गोष्टी आपल्याला टोटल क्वांटिटी घेऊन जातात की येस ही हॅज कन्झ्युम अप टू 50 mg ऑफ दॅट पर्टिक्युलर ड्रग, 50 mg ऑफ दॅट पर्टिक्युलर इन्सेक्टिसाइड, अँड दॅट ड्यू टू दॅट क्रिएट. अँड आपण त्याच्यावरनं आपण त्याचा काय सांगत असतो की त्याचा फटल डोस किती आहे, दॅट फटल डोस इज अप टू 50 mg. म्हणजे फटल डोस इज वॉट की त्या व्यक्तीने जर ते 50 म्हणजे 50% अमाऊंट हॅज बीन कन्झ्युम दॅट पर्टिक्युलर ड्रग, देन देयर इज दॅट पर्सन डेथ हॅज बीन ऑकर्ड. मी तुम्हाला सांगणार आहे, आपल्याला सिलेबसला आहे पुढे, तेव्हा आपण इन डिटेल घेऊया. सध्या फक्त लक्षात आहे की दॅट दिस टाइप्स ऑफ द केसेस आर कमिंग इन अ टॉक्सिकोलॉजी डिव्हिजन ऑफ द फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी इज देअर. त्यानंतर मेटाबॉलिट्स ऑफ पॉइझन अँड डिपॉझिट क्वांटिटी ॲज कंटिन्युअन्स इन बॉडी, हे सगळं आपल्याला अनालिसिस जे असतं आणि त्यासाठी आपण वेगवेगळ्या ज्या काही टेक्निक आहेत, अनालिटिकल टूल्स आहेत की टीएलसी वापरतो, HPTLC वापरतो, स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक वापरतो, HPLC, GC, GCMS. आता या सगळ्या टेक्निक तुम्ही ऑलरेडी शिकत आहात आणि शिकला पण असतात. माझ्यामध्ये अनालिटिकल केमिस्ट्रीला तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला ऑलरेडी या टेक्निक वगैरे बऱ्याचशा तुम्हाला इन डिटेल झालेल्या असतील, बरोबर. या सगळ्या टेक्निक्स वी हॅव टू युटिलाइज इन अ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी टू डिटेक्ट दॅट पर्टिक्युलर पॉइझन इज विच पॉइझन इज दॅट, विच ड्रग्स इज दॅट, विच प्लांट पॉइझन इज दॅट. ओके, अशा बऱ्याचशा केसेस आपल्याला इथं सॉल्व्ह करायचे असतात विथ द ऍप्लिकेशन ऑफ द नॉलेज ऑफ द सायन्स टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम ऑफ लीगल law and justice, legal law and justice, that is known as an what, forensic science. पुन्हा डेफिनेशन मी तुम्हाला रिवाइज करून दिली, तुम्हाला लक्षात यावं म्हणून. सो दिस इज अवर फर्स्ट डिव्हिजन. नाव सेकंड इज अवर बायोलॉजी अँड सिरोलॉजी. तर जी काही दुसरी डिव्हिजन जी असती जी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये विच इज मस्ट टू प्रेझेंट, दॅट इज बायोलॉजी अँड सिरोलॉजी. ओके, सो व्हॉट इज बायोलॉजी अँड सिरोलॉजी. तर त्याच्यामध्ये कुठले कुठले सॅम्पल येतात बघा, लक्ष द्या की डिटेक्शन स्पेसिस टायपिंग, म्हणजे डिटेक्शन करण्यासाठी त्यांचा स्पेसिस टायपिंग, म्हणजे हे जे काही सॅम्पल आहे दॅट इज बिलॉंग्स टू दी विच स्पेसिस, दॅट इज ह्युमन स्पेसिस और अॅनिमल स्पेसिस. हे सुद्धा वर्किंग बायोलॉजी आणि सिरोलॉजी डिव्हिजन मध्ये केलं जातं. त्यानंतर ब्लड ग्रुपिंग ऑफ ब्लड, की जे काही आपल्याकडे ब्लड सॅम्पल आलेला असतो त्या ब्लड सॅम्पलचा ब्लड ग्रुप कुठला आहे, दॅट ऑल्सो डिटेक्टेड विथ द हेल्प ऑफ दिस बायोलॉजी अँड सिरोलॉजी टेक्निक. त्यानंतर सेमिनल अँड अदर बॉडी फ्लुइड स्टेन्स इन अ मर्डर, की सेमिनल जे काही स्टेन्स असतात की रेपची काही केस असेल, रेप इन द सेन्स म्हणजे आपण त्याला बलात्कार, तुम्हाला माहित असेल त्यात काही विषय नाही, तर त्या रेपच्या केसेसमध्ये वी हॅव टू कलेक्टिंग अ सिमेन ॲज अन व्हेरी इम्पॉर्टंट एव्हिडन्स. सेमिनल स्टेन्स ज्याला आपण सिमेन कन्सिडर करतो की रेपच्या केसमध्ये सिमेन इज व्हेरी इम्पॉर्टंट एव्हिडन्स. इफ देर इज सिमेन इज नॉट फाउंड, then there is not, that person has not convicted under the rape section. कधी लक्षात ठेवा, सिमेन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट एव्हिडन्स. अँड फर्स्ट इन जेव्हा कुठली रेपची केस दाखल होते तर कधीही पोलीस लोक किंवा डॉक्टर लोक सिमेन स्टेन घ्यायसाठी हे करत असतात. तिचं मेडिकल, त्या व्हिक्टिमचं मेडिकल एक्झामिनेशन होतं, स्पॉटला जाऊन पोलीस लोक एक्झामिन करत असतात की कुठे काही सेमिनल स्टेन मिळत आहेत का, वॉशरूम किंवा सगळ्या गोष्टी ते चेक करत असतात. असे बरेचसे सेमिनल स्टेन्स किंवा सिमेन जे असतात हे सुद्धा दॅट आर ऑल अनालाइज्ड इन अ बायोलॉजी अँड सिरोलॉजी डिव्हिजन ऑफ द फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी. त्यानंतर असॉल्टच्या काही ज्या केसेस असतील, मर्डर केसेस असतील, रेपच्या केसेस असतील किंवा डिस्प्युटेड पॅटर्निटी केसेस असतील, म्हणजे त्याच्यामध्ये संशय असतो की हा मुलगा माझा आहे किंवा नाही, अशा केसेस सुद्धा दॅट आर ऑल्सो अनालाइज्ड इन अ बायोलॉजी अँड सिरोलॉजी डिव्हिजन. पॅटर्निटी केसेस म्हणजे काय, त्या मुलाचा ब्लड ग्रुप त्याच्या आईशी मॅच होईल किंवा वडिलांशी मॅच होईल,
सो असे जे काही पॅटर्नॅटिक केसेस असतात किंवा डीएनए सध्या लेटेस्ट जी मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितली डीएनए टेक्निक that is very applicable in a paternatic cases and DNA has been working under the biology and serology division. Okay, so these all types of the working has been carried out in a division in a biology and serology division. Okay, then other biological evidence like hair analysis, tissue analysis, व्हेजिटेबल मटेरियल म्हणजे काय की एखाद्या याच्यावरती डाय वगैरे असतात भरपूर पूर्वीच्या काळी व्हेजिटेबल मटेरियल जे असेल तिथे काही पॉइझनिंग असेल किंवा काय असेल ते सुद्धा मटेरियल वी हॅव टू अनालाइज इन अ बायोलॉजी अँड सेरोलॉजी डिव्हिजन. त्यानंतर वूड म्हणजे काय की लक्षात ठेवा भरपूर असे वूडचे प्रकार असतात की ज्यांचं स्मगलिंग होतं की सँडल वूड असेल किंवा आपलं सागवानी लाकूड असेल. ओके, तर त्यांचं सुद्धा एक्झामिनेशन जे असतं दॅट इज वर्क कॅरिड आउट इन अ बायोलॉजी अँड सेरोलॉजी डिव्हिजन. Okay, biology which including botany and zoology. So botanical evidences and the zoological evidences that all are analyzed in a biology and serology division. And serology is the study of the body fluids. Okay, so body fluids including semen, blood, त्यानंतर saliva किंवा other than जे काही different tissue material असतील that all are analyzed in a biology and serology division. Okay, then this division has an animal house that produces antisera against human. आता हे जी काही डिव्हिजन असते इथं अॅनिमल हाऊस असतात म्हणजे काय की ते काय करतात अँटीसिरा म्हणजे अँटीबॉडी त्यांना प्रोड्यूस करायचे असतात. मग ते अशा वेळेस काय करतात अँटीजन जे काही अँटीबॉडीज असतात दॅट आर इंजेक्टेड टू दी अॅनिमल स्पेसिस आणि ह्युमनच्या अगेन्स्ट मध्ये की जे स्पेसिस आयडेंटिफिकेशन साठी आपल्याला जे काही अँटीबॉडीज लागत असतात दॅट हॅज बीन अवेलेबल इन दिस लॅबोरेटरी that produces this types of the antibody and antigen. आता ही फार डीप कन्सेप्ट आहे आपल्याला एवढा इन डिटेल स्टडी नाही आहे फक्त मी तुम्हाला ओरली सांगतो आहे. आपला मेन फॉरेन्सिक अनालिसिस काय आहे कुठल्या कुठल्या प्रकारचं फॉरेन्सिक अनालिसिस असतं हे महत्वाचं आहे. आपण जर एक एक टेक्निक बघायला गेलोही दॅट इज व्हेरी वॉस्ट. त्यासाठी मला एक म्हणजे एका लेक्चर मध्ये एक टेक्निक होईल आपली एवढं इन डिटेल नॉलेज आहे. फक्त आपल्याला माहित पाहिजे आपला जनरल पेपर आहे आपल्याला काही एवढं इन डिटेल नाही त्यामुळे मी एवढं डिटेल सांगू नाही शकत तुम्हाला सध्या. सो त्याच्यानंतर जी काही अँटीसिरा आर यूज टू कन्फर्म द स्पेसिस ऑफ द बायोलॉजिकल इंडिव्हिज्युअल्स म्हणजे काय की जे काही अँटीसिरा प्रोड्यूस केले जातात विथ द हेल्प ऑफ द अॅनिमल जे काही अॅनिमल हाऊसेस असतात त्यांना तिथं अँटीसिरा इंजेक्ट केला जातो आणि दे हॅव प्रोड्युसेस द अँटीबॉडी अगेन्स्ट ह्युमन अँटीबॉडी अगेन्स्ट डोमेस्टिक अॅनिमल अँटीबॉडी अगेन्स्ट वाईल्ड लाईफ अॅनिमल्स वाईल्ड लाईफ स्पेसिस. सो ॲज पर द रिक्वायरमेंट वी हॅव टू प्रोड्युसेस द डिफरंट टाइप्स ऑफ द अँटीबॉडी. Okay, and these animal houses are present in a biology and serology division of the forensic science laboratory is there. Okay, so these antisera are used to confirm the species of the biological individuals from the evidential material, and the antisera produced are supplied to all the regional laboratories also. आता हे जे काही वेगवेगळ्या रिजनल लॅबोरेटरीज आहेत तिथं सुद्धा हे अँटीसिरा प्रोड्यूस केले जातात. ओके, बट नाव दे आर अवेलेबल मार्केटली म्हणजे मार्केटमध्ये सध्या भरपूर अँटीसिरा आर अवेलेबल सो दे कांट प्रोड्यूस. पण पूर्वीच्या काळी जे होतं पूर्वीच्या काळी दिस अॅनिमल हाऊसेस विच आर व्हेरी मस्ट. Okay, so this all working has been carried out in a biology and serology division is there. Now, so this is a chart in which we have to performing biology and serology. So wait a minute, I show it clearly. Okay, see, this is our biology and serology section. First of all, biology, there is in biological 302 असतील 307 असेल की related evidence असे वेगवेगळे केसेस जे आहेत that are analyzed in a biological section. In the serology मध्ये जे काही other cases आहे की which including food poisoning cases असतील किंवा wood completion wood comparison असेल किंवा hair examination असेल किंवा जे काही other biological fluids आहेत की semen असेल saliva असेल that all are analyzed in a saliva section. त्यानंतर डीएनए फिंगरप्रिंटिंग मध्ये ब्लड असेल सिमेन असेल वजाइनल फ्लुइड्स असेल सलाइवा असेल फिकल मॅटर असेल स्वेट असेल युरिन असेल की ज्यातनं वी कॅन एक्स्ट्रॅक्ट दी डीएनए दॅट ऑल आर वर्किंग हॅज बीन कॅरिड आउट इन अ डीएनए फिंगरप्रिंटिंग. आता इथे बघा डिटेक्शन ऑफ ब्लडची टेस्ट दाखवली आहे त्यानंतर कॉम्पोजिशन ऑफ ब्लड त्यानंतर ह्युमन अँड अॅनिमल हेअर बघा इथं. त्यानंतर हे जे काही जेव्हा आपण हेअर एक्झामाइन करतो अंडर दी मायक्रोस्कोप दॅट टाइम वी हॅव टू सी दिस टाइप्स ऑफ दी ह्युमन हेअर. हा जो आहे हा ह्युमन हेअर आहे
and this is the animal hair which has the अनकंटिन्युअस, म्हणजे याच्यामध्ये कंटिन्युअस मेडुला असतो आणि याच्यामध्ये अनकंटिन्युअस म्हणजे काय की कुठे कुठे तो इंटरप्ट झालेला आहे बघा. So it is called as an animal medulla is there. Okay, so these are the different analyses which are carried out in a forensic science laboratory. So त्याच्यानंतर blood of the human that is an human hair की जे काही टिप रूट असेल, रूट आहे वाटतं ते, रूट ऑफ द ह्युमन हेअर, की हे वेगवेगळे रूट्स असतात की जे वी कॅन एक्झामाइन अंडर द मायक्रोस्कोप. त्यानंतर हे वेगवेगळे हेअरचे टाइप्स आहेत. त्यानंतर सिमेंट डिटेक्शन की ऍसिड फॉस्फेटेज जी काही टेस्ट आहे दॅट इज परफॉर्म इन फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ द सिमेंट. त्यानंतर कन्फर्मेशन ऑफ सिमेंट अंडर द फ्लोरस टेस्ट की दॅट हॅज बीन परफॉर्म इन अ बायोलॉजी अँड सिरोलॉजी डिव्हिजन. त्यानंतर ह्युमन स्पर्मॅटोझोआ की सिमेंट जर आला असेल तर यामध्ये स्पर्म्स आर प्रेझेंट ऑर नॉट. इफ देअर स्पर्म इज प्रेझेंट मीन्स दॅट कन्फर्म yes that is semen is there. May I audible to everyone? Hello. Yes, sir. Okay. So these are the all working which are carried out in a biology and serology division. So DNA, serology and biology, these are all the three main sub branches of the our biology division is there. And the human spermatozoa as seen under microscope. असे वेगवेगळे, आता हा spermatozoa it is then one more component of our semen. ज्याला आपण स्पर्म सेल्स म्हणतो त्याला आपण स्पर्मॅटोझोआ that is which is present and which is very important, play a very important role in producing the human or the any human life. Okay, so if there is a semen, the semen has been received as an evidence which is related to the rape case, that time we have to identify whether in that semen that is spermatozoa is present or not. ओके, त्याच्यानंतर वूड कंपॅरिझन अंडर मायक्रोस्कोप. बघा हे वेगवेगळे वूडचे जे काही प्रकार आहेत, म्हणजे लाकडाचे प्रकार मी काही तुम्हाला सांगितलं की अशा बरेचसे ट्रान्सफर सेक्शन, दिस इज ट्रान्सफर लेफ्ट सेक्शन, दिस इज राईट ट्रान्सफर सेक्शन. ओके, सो दीज आर दी डिफरंट biology. Okay, so this is the different types of the working which are carried out in a biology and serology division of the forensic science laboratory is there. Okay, so this is the second important division in a forensic science laboratory. Now third one is our DNA. बद्दल आपल्याला जास्त काही बोलायची गरज नाही आहे, तुम्हाला मी ऑलरेडी याच्याबद्दल बरेचसे काही सांगून दिलेलं आहे की डीएनए इज अन व्हेरी इम्पॉर्टंट. डीएनए division of this laboratory is equipped with the mainly modern instruments are there. भरपूर प्रकारचे modern instruments are present in a DNA section. DNA profiling is probably performed in a okay. So this all working has been carried out in a DNA division. Okay, तर DNA काय असतो त्याबद्दल आपल्याला काही जास्त बोलायची गरज नाही, because you already studied in a 12th standard biology as well as in a zoology if your subject is in zoology. So this is the sources of DNA are there, that is human cells. त्याच्यामध्ये बघा वेगवेगळे आपण इथं हे सांगू शकतो. ओके, सो these are the different types of the sources of DNA की त्यामध्ये ब्लड आलं, सीमेन आलं, सलाइवा आलं, हेअर आलं, फिमर बोन आला की जो लॉंग बोन असेल तो, टीथचा पोर्शन रूट ऑफ द टीथ, त्याच्यानंतर काही युरिन रिलेटेड सॅम्पल आलं, त्याच्यानंतर काही ग्लँड्स आल्या. ओके, किंवा काही हेअर रिलेटेड काही जे रूट हेअर असतील that is are the root hair. Okay, so these are the different types of the sources of the DNA की आपण कुठल्या सॅम्पल मधनं डीएनए एक्सट्रॅक्ट करू शकतो ते तुम्हाला माहित असणं फार गरजेचं आहे की त्याच्यामध्ये ब्लड आलं, सीमेन आलं, सलाइवा आलं, रूट हेअर आलं, लॉंग बोन आला की जो बोन असेल फिमर बोन, ज्याला मी सांगितलं तुम्हाला लॉंग बोन, इट इज अन फिमर बोन. लक्षात घ्या, इट इज सगळ्यात लॉंगेस्ट बोन कुठला असतो आपल्या बॉडीमध्ये, तर दॅट इज फिमर बोन की जो मांडीचं हाड ज्याला आपण कन्सिडर करतो. Okay, so this bone is a very rich source of the DNA. Okay, the DNA is what our chromosome. आता हा जो काही आपला स्ट्रक्चर दाखवला मी, that is our chromosome structure. आणि या क्रोमोझोम मध्ये आपला DNA has been present, and in this nucleus of the our cell there is this chromosome has been present. आता हा जो आहे हा typical human cell आहे, and inside that there is a nucleus is there, and in this nucleus there are 23 pairs of the what? 23 pairs of you are MSc student, yeah. Chromosomes. Yes, chromosomes. Very good.
Okay, okay, very good. So in that nucleus, there are 23 pairs of the chromosomes are present. Totally 46 pairs are, 46 chromosomes are present in a nucleus of the any human cell is there. आता त्यामध्ये बघा तुम्हाला असं दाखवतोय मी इथं हा एक नंबरची काही क्रोमोझोम असेल 2, 3, 4, 5, 6. आता ह्या ज्या 22 पेअर्स असतात, ओके, दॅट इज दी नॉर्मल क्रोमोझोम्स आर देअर. आणि जे लास्टची जी जोडी असते दॅट इज ऑक्झोक्रोम. कधी लक्षात ठेवा, दॅट इज एक्स अँड वाय. बघा दिसते त्या डायग्राम मध्ये, that is X and Y, that are considered as what, auxochromes, and they are very important fact, play an important role in where, in a reproduction. While after the reproduction, if there is an XX has been merged, that time girls has been produced. But if there is an XY is merged or XY fertilization has been occurred, that time boy has been produced. This is very important concept, and this XY pair which is present only in a man, in a male, and in female there is XX, last pair is an XX present, but in only male there is an XY chromosome. Y is different than the female. So female is responsible for the producing which types of the gender of that particular child, ki jo त्याचा gender काय असेल, that is only dependent on the male. This thing is very important, you must to know. So I tell you here, आणि ही जी काही लास्ट पेअर ऑफ जोडी असते that is known as an auxochromes, and this is the structure of the our DNA which is present in the chromosomes. Okay, and this is our whole DNA, and DNA is mainly composed of the deoxyribose nucleic acid. There is presence of the phosphate group, there is presence of the ribose sugar which has the one oxygen less group, which has the less one oxygen atom, that is deoxyribose sugar. Okay, and the last one is our nitrogenous bases, phosphate group, nitrogenous bases, and the what, deoxyribose sugar, which are the mainly three constituent of our DNA sample. If DNA is there, okay, so these are the reference sources of the DNA. हे मी तुम्हाला एक जस्ट ओव्हरऑल इंट्रो, आपण ऑलरेडी याच्याविषयी भरपूर वेळा मी तुम्हाला सांगितलं लास्ट टाइम आपण बघत होतो तेव्हा. आता नेक्स्ट सेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू ऑल, की तुमच्या अनालिटिकल केमिस्ट्री बद्दल जे मी तुम्हाला सांगतो की दिस सेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट, की त्याच्यामध्ये सगळे इन्स्ट्रुमेंट हॅज बीन युज्ड, म्हणजे ऑल टाइप्स ऑफ द इन्स्ट्रुमेंट विच यू आर स्टडीड इन युअर अकॅडमिक्स ऑफ युअर अनालिटिकल केमिस्ट्री. These all instruments are very important because these all instruments are present in this section, and this is general analytical and instrumentation division, की त्याच्यामध्ये सगळ्या टाइप्सचे अनालिसिस, केमिकल अनालिसिस जे असतं, की पेट्रोलियम प्रोडक्ट अनालिसिस असेल, सिमेंट असेल, एक्सप्लोजिव्ह मटेरियल असेल, त्यानंतर ऑइल्स असतील, फॅट्स असतील, डाईज असतील, डेंजरस ड्रग्ज असतील की लाईक हेरोईन, ब्राऊन शुगर, कोकेन, मिथॅकोलोन, LSD, नार्कोटिक्स, हे सगळ्या प्रकारचे काही ड्रग्ज आहेत दॅट ऑल आर अनालाइज, जे काही ऑल रिलेटेड टू द केमिकल अनालिसिस, की जे काही ज्यामध्ये सगळ्यामध्ये केमिस्ट्री हॅज बीन इन्व्हॉल्व, that all exhibits or that all evidence has been received in this division of the forensic science laboratory, that is general analytical and the instrumentation division. Okay, may I audible to everyone? Hello, hello. Yes, sir. Okay, so chemical analysis of materials like petroleum products, बघा कुठले कुठले एक्झिबिट्स त्याच्यामध्ये रिसीव्ह होतात. पेट्रोलियम प्रोडक्ट्स, cement, sorry, not a cement, that is cement, then explosives, then post-explosion residues, त्यानंतर oils and fats, त्यानंतर dyes, त्यानंतर dangerous drugs like heroin, brown sugar, cocaine, methaqualone, LSD. Okay, lysergic diethylamide, that is LSD. लक्षात ठेवा फुल फॉर्म, that is lysergic diethylamide, that is LSD. त्यानंतर नार्कोटिक सबस्टन्सेस, त्याच्यामध्ये ओपियम आलं. ओके, नंतर कॅनॅबिस सटायवा जे प्लांट आपण बघतो त्यापासून आपण कॅनॅबिस किंवा कॅनाबिनॉल, टेट्राहायड्रोकॅनाबिनॉल हे एक्स्ट्रॅक्ट करत असतो. दॅट इज ऑल्सो वन टाइप्स ऑफ दी डेंजरस ड्रग्स. त्यानंतर चरस, त्यानंतर गांजा, त्यानंतर भांग. ओके, सो दीज आर ऑल कन्सिडर्ड एज ओपिएट्स ड्रग और दी नार्कोटिक्स ड्रग. त्यानंतर इंडस्ट्रियल केमिकल्स असतील, की कुठं कुठं अशी आग लागते किंवा फॅक्टरीला आग लागते की त्यामध्ये इंडस्ट्रियल केमिकल्स हॅज बीन प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन दॅट आर्सन केसेस. ओके, त्यानंतर रेसिड्यूज देअर ऑफ इन केसेस ऑफ मर्डर. बऱ्याचशा ठिकाणी बॉडीला जाळलेलं असतं मर्डर करून, किंवा त्याला मेल्यानंतर, त्याला म्हणजे मारल्यानंतर त्याला जाळून टाकलं असतं. तर अशा वेळी आपण तिथं जाळल्यानंतर ते काय काय मटेरियल तिथं वापरलं होतं जाळण्यासाठी, मग ती डेब्रिज जी असते, जळालेली माती आपण तिला म्हणतो, दॅट इज डेब्रिज.
that has been collected as an important evidence and that can be analyzed in this section, that is general analytical and instrumentation division. त्याच्यानंतर आर्सन केस असतील, एक्सप्लोजनच्या काही केसेस असतील, थेप, चिटिंग एटसेट्रा इज कॅरिड आउट इन दिस डिव्हिजन. हे सगळ्या प्रकारचं जे अनालिसिस मी तुम्हाला जे काही सांगितलं, या सगळ्यांचं केमिकल अनालिसिस हॅज बीन परफॉर्म इन अ जनरल analytical and instrumentation division. And this division is very important because there is an analytical part and you are the student of the analytical chemistry. So in this consumption of narcotics drugs, blood and urine samples of the accused are referred for analysis. आता भरपूर आता रेव पार्टीज वगैरे चालतात. तुम्हाला माहित असेल की रेव पार्टीज इज नथिंग बट व्हॉट, देयर इज युजिंग ऑफ द डिफरंट टाइप्स ऑफ द ड्रग्स टू एन्जॉयमेंट ऑफ दॅट. तिथं पार्टीज वगैरे केल्या जातात, त्याच्यामध्ये सगळे टाइप्सचे जे काही ड्रग्ज असतात त्याच्यामध्ये मेन्शन केलंय बघा की नार्कोटिक्स ड्रग कुठले पण. त्याच्यामध्ये नार्कोटिक्स विच इन्क्लुडिंग व्हॉट की कॅनाबिस आलं, चरस, गांजा, त्यानंतर भांग किंवा काही वेगळ्या प्रकारची जी काय आता स्ट्रीट ड्रग त्यांना म्हटलं जातं, मेथॅकोलॉन किंवा LSD ड्रग्ज आहेत, ओके, किंवा हेरोईन आलं, ओके. सो असे जे काही रिलेटेड जे काही केसेस असतील की अशा काही केसेस असतील की त्याच्यामध्ये सॅम्पल कलेक्ट केलं जातं पोलिसांद्वारे, त्याच्यामध्ये ड्रग्ज असेल म्हणजे जिथं स्पॉटला जे मिळेल ते, किंवा ब्लड आणि युरिन सॅम्पल असेल त्या आरोपीचं की त्यांनी खरंच ते ड्रग घेतलं होतं का, इनहेल केलं होतं का, तर असे ब्लड आणि युरिनचे सॅम्पल सुद्धा आपल्याकडे अनालिसिस साठी आपल्या ह्या डिव्हिजनला येत असतात, ओके. त्यानंतर अनालिसिस ऑफ द अबव मेन्शन एव्हिडेन्शियल मटेरियल इज कॅरिड आउट बाय युझिंग दी मोस्ट अल्ट्रा मॉडर्न इन्स्ट्रुमेंट. आता याच्यासाठी वेगवेगळ्या अल्ट्रा इन्स्ट्रुमेंटल टेक्निक वापरले जातात. तर त्यामध्ये बघा हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी, दॅट इज HPLC, त्यानंतर GLC, दॅट इज गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी, त्यानंतर युव्हिजिबल ऑर इन्फ्रारेड स्पेक्ट्रोफोटोमीटर, that is ultraviolet visible spectrophotometer as well as the infrared spectrophotometers. त्यानंतर atomic absorption spectroscopy, त्यानंतर HPTLC, that is high performance thin layer chromatography, त्यानंतर scanner HPTLC जे काही स्कॅनर असतं that are also present in this division. त्यानंतर गॅस क्रोमॅटोग्राफी मास स्पेक्ट्रोफोटोमीटर, that is GCMS, त्यानंतर आयन क्रोमॅटोग्राफ, त्यानंतर गॅस क्रोमॅटोग्राफी आयन स्कॅन, त्यानंतर गॅस क्रोमॅटोग्राफी ऑटोमेटेड थर्मल डिसॉर्प्शन, that is GCATD, त्यानंतर गॅस क्रोमॅटोग्राफी डिटेल हायड्रोकार्बन अनालिसिस, दॅट इज GCDHA, त्याच्यानंतर गॅस क्रोमॅटोग्राफी अँड हेड स्पेस, दॅट इज गॅस क्रोमॅटोग्राफी GCHS, त्यानंतर एलिमेंटल अनालायझर अँड दी मच अदर automated equipments to determine the flash point, viscosity and distillation range which are mostly used for the analysis of the petroleum products. तर हे जे काही वेगवेगळ्या जे काही टेक्निक आहे, या सगळ्या टेक्निक्स किंवा हे सगळे इन्स्ट्रुमेंट that all are present in this division, that is general analytical and the instrumentation division of the forensic science laboratory. आणि हे सगळे जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत that are present in this division. Okay, if you are operating this instrument successfully or you are the expert in that instrument, then you have opportunity in this section of the forensic science laboratory. तर तुमच्याकडे सगळ्या टेक्निकचं नॉलेज असलेल्या टेक्निक तुमच्या म्हणजे व्यवस्थित याच्या असतील, तुम्हाला याच्यावर एक्सपर्टाईज असेल किंवा तुम्हाला याचे व्यवस्थित तुम्ही हँडल असणार, तर यू हॅव द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी इन द फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, ओके. आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे काही सॅम्पल्स असतात दॅट ऑल आर अनालाइज्ड इन अ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी इज देअर, ओके. नाव these are the different techniques. आता बघा त्याच्यामध्ये फॉलोइंग टाइप्स ऑफ द क्ल्यू मटेरियल्स आर एक्झामाइन इन दिस डिव्हिजन. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले आहेत की काही चिटिंगच्या केसेस असतात, गोल्ड रिलेटेड काही चिटिंग असतं, किंवा ऍक्वा रिलेटेड जे केसेस असतात की पूर्वीच्या काळी कसं राहायचं, गावामध्ये भरपूर लोक फिरायचे की आम्ही तुमचं सोनं चांदी चमकवून देतो, आणि ते काय करायचे, ऍक्वा रिजा वापरायचे. आता ऍक्वा रिजा कोणी सांगू शकतं व्हॉट आर द कंपोनंट ऑफ ऍक्वा रिजा? यू नो अबाउट दॅट, यू आर केमिस्ट्री स्टुडंट? येस, what is aqua regia? Yes, HCl and H2SO4. HCl and H2SO4. अजून काय प्रपोर्शन सांगू शकणार त्याचं? 1:3. 1 is what and 3 is what? Yes. H2SO4 नसतं बरं का त्याच्यात. ज्यांनी सांगितलं त्यांना सांगतोय, त्याच्यामध्ये HNO3, दॅट इज नायट्रिक ऍसिड अँड द हायड्रोक्लोरिक ऍसिड, आणि त्याच्यामध्ये
HNO3 जे असतं दॅट इज 1 प्रपोर्शन अँड HCl जे असतं दॅट इज थर्ड, दॅट इज 1:3, दॅट इज HNO3 अँड द HCl. आणि अशा ज्या काही केसेस असतात की जे पूर्वीच्या काळी तुम्हाला सांगत होतो की ते घेऊन फिरायचे आणि आम्ही तुमचं सोनं किंवा चांदी चमकवून देतो, आणि ते काय करायचे ते लोक, त्यातलं थोडं अमाऊंट मध्ये गोल्ड किंवा थोड्या अमाऊंट मध्ये ती चांदी जी राहायची ते डिझॉल्व्ह करून घ्यायचे त्या केमिकल्स मध्ये. आणि अशा रिलेटेड असे काही लोक जे सापडायचे त्यांना म्हणजे ऑफेंडर लोक त्यांना नंतर पकडायचे वगैरे, भरपूर केसेस झाल्यात अशा. आणि अशा रिलेटेड सॅम्पल सुद्धा आपल्याला, म्हणजे त्याला आपण गोल्ड चिटिंग केसेस कन्सिडर करू शकतो, अशा केसेस सुद्धा आपल्याकडे ह्या डिव्हिजन मध्ये अनालिसिस साठी येऊ शकतात. दिस डिव्हिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट टू यू ऑल, दॅट इज अनालिटिकल पार्ट इज हिअर. सो देन नार्कोटिक्स, ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस, त्याच्यामध्ये जे काही एनडीपीएस रिलेटेड जो काही आपला ऍक्ट आहे की त्याच्यामध्ये एनडीपीएस ड्रग हॅज बीन युज्ड फॉर द ऍडिक्शन पर्पजेस, तर असे काही सॅम्पल्स जे असतात दॅट आर ऑल ऑल्सो हिअर. त्याच्यानंतर एक्सप्लोजिव्ह अँड पोस्ट एक्सप्लोजिव्ह रेसिड्यूज, म्हणजे एक्सप्लोजिव्ह काही मटेरियल असतील की त्याच्यामध्ये डिटोनेटर असेल किंवा जिलेटिन असेल किंवा अदर दॅन काही डिफरंट टाइप्स ऑफ द मटेरियल असतील, किंवा पोस्ट एक्सप्लोजिव्ह रेसिड्यूज असतील की एक्सप्लोजन होऊन गेलेलं आहे पण, आणि काही ठिकाणी आपल्याला ओनली एक्सप्लोजन हॅज बीन फाउंड. आता पूर्वीच्या काळी कसं राहायचं, जिलेटिनच्या कांड्या वगैरे शेतकरी लोक घरात ठेवत होते, कारण ते काय करायचे, काही फोडायचं असेल त्यांना किंवा काही करायचं असेल, म्हणजे भरपूर लोक अजून पण घरात असतात जिलेटिनच्या कांड्या, दॅट इज इनलिगल. सो दे आर कन्सिडर ऍज अन एक्सप्लोजिव्ह मटेरियल. आणि असं कुठं पोलीस लोक अजून पण रेड करतात आणि त्यांना ते मटेरियल सापडतं आणि त्याच्या या एक्सप्लोजिव्ह ऍक्टच्या अंतर्गत मध्ये त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाते किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो. मग ते एक्सप्लोजिव्ह आहे का नाही हे सुद्धा आपल्याला अनालिसिस साठी आपल्या ह्या जनरल अनालिटिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन डिव्हिजन मध्ये येत असतं. ओके. त्याच्यानंतर सिमेंट असेल, मोर्टार असेल, कॉन्क्रीट अँड देअर अडल्ट्रेशन, म्हणजे सिमेंट घर बांधकाम होतं बघा, आणि कुठं घर बांधकाम किंवा पुलाचं बांधकाम चालू असतं, ते घर पळून जातं किंवा काही बिल्डिंग कोलॅप्स होते किंवा तो पूल पळून जातो, मग अशा वेळेस तिथे काही सिमेंट वापरलं होतं, त्याचं प्रपोर्शन काय होतं, ओके, ते कुठल्या क्वालिटीचं सिमेंट होतं, त्याच्यामध्ये जे काही प्रॉपर कॉन्स्टिट्यूएंट असतात ते प्रॉपर प्रपोर्शन मध्ये होते का नाही, ते सिमेंट होतं त्याच्यामध्ये काही माती वगैरे वापरली होती, किंवा मोर्टार जे असतं आपली, म्हणजे आपली वाळू आणि खडी, आणि त्याला मोर्टार म्हटलं जातं, बरोबर आहे. म्हणजे त्याला आपण जेव्हा आपण घराचा स्लॅब टाकतो तेव्हा खडी, सिमेंट आणि आपली रेती जी असते म्हणजे किंवा वाळू असते आणि पाणी, ह्याची चौघांचं प्रपोर्शन मध्ये मिश्रण केलं जातं आणि दॅट हॅज बीन फ्लो किंवा त्याला आपलं पसरवलं जातं आपल्या स्लॅबवरती, बरोबर. तर अशा वेळेस ते मोर्टार कधी कधी पडतात, म्हणजे ते काही छत रूफ वगैरे पडतात खाली, तर अशा वेळेस त्या मोर्टार जे असतं ते मोर्टारचं सॅम्पल सुद्धा पोलिसांद्वारे कलेक्ट केलं जातं फॉर दी अनालिसिस पर्पजेस. मग त्याचं प्रपोर्शन ओके होतं का, सँड किती घेतली होती, सिमेंटचं प्रपोर्शन किती होतं, मग ते कोणत्या क्वालिटीचं होतं, ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात that all working has been carried out in this division, that is general analytical and instrumentation division. त्यानंतर कॉन्क्रीट असेल, ओके, त्याच्यामध्ये जे काही जे वेगळे आता सिमेंट, मोर्टार आणि कॉन्क्रीट यांच्यामध्ये जे काही अडल्ट्रेशन होतं त्या सगळ्या केसेस वी हॅव टू रिसिव्ह इन दिस डिव्हिजन. त्यानंतर आता अनालिसिस ऑफ गोल्ड इन चिटिंग केसेस, मी तुम्हाला सांगितलं ॲक्वारिजा वगैरे. त्यानंतर आर्सन केसेस, आर्सन इन द वर्ड की मॅलिशियसली जी काही बर्निंग असते, म्हणजे काय की काहीतरी इंटेन्शन असतं की समोरच्याचं काहीतरी नुकसान व्हावं आणि त्याचं काहीतरी आपण त्याच्या प्रॉपर्टीला म्हणा किंवा त्याच्या घराला म्हणा किंवा त्याच्या शेताला म्हणा तिथं आग लावली जाते, तर त्याला आपण आर्सन केसेस म्हणतो, आर्सन म्हणतो, कधी लक्षात ठेवा. फायर म्हणजे काय की जी ज्याच्यामध्ये काही इंटेन्शन नसतं, दॅट इज नॅचरल फायर. पण ज्याच्यामध्ये इंटेन्शन असतं समोरच्याचं नुकसान व्हावं असं त्याच्यामध्ये इंटेन्शन असतं, दॅट इज कन्सिडर ऍज अन आर्सन केसेस. आणि अशा केसेसमध्ये सुद्धा आपल्याला भरपूर मटेरियल जे असतं दॅट मटेरियल हॅज बीन रिसिव्ड फॉर दी अनालिसिस. ओके, मे ऑडिबल टू एव्हरीवन? हॅलो? Yes, sir. ओके. त्याच्यानंतर व्हेजिटेबल ऑइल्स अँड देअर अडल्ट्रेशन, की काही जे व्हेजिटेबल ऑइल्स असतात की त्याच्यात काही अडल्ट्रेशन होतं. ओके, अडल्ट्रेशन म्हणजे काय, आता भरपूर आपण बघतोय सध्या की ऑइलचं जे काही असतं आपलं सोयाबीन ऑइल आहे त्याच्यामध्ये कॉटन ऑइल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑइल्स असतात ते मिक्स केले जातात आणि त्यांचं अडल्ट्रेशन केलं जातं. दॅट इज सोयाबीन ऑइल ऑर नॉट, पण यामध्ये अदर कुठलं ऑइल प्रेझेंट आहे, दॅट इज एक्स्ट्रा अडल्ट्रंट इज देअर. सो अशा अडल्ट्रेशनच्या केसेस जे असतात दॅट आर ऑल्सो अनालाइज्ड इन दिस डिव्हिजन, दॅट इज जनरल अनालिटिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन डिव्हिजन. त्यानंतर ऍसिड ऑर अल्कली बर्न केसेस. आता बऱ्याच वेळा ऍसिड कुठेतरी पडतं कोणाच्या अंगावर फॅक्टरीमध्ये वगैरे, मग ते ऍसिड खरंच काय येतं होतं का, त्या व्यक्तीची डेथ होऊ शकते का नाही, अशा बऱ्याचशा केसेस जे असतात काही पण क्वेश्चनिंग आपल्याला पोलिसांद्वारे केली जाते, बरोबर. तर अशा क्वेश्चनिंगला आपल्याला ह्या लॅब थ्रू आपल्याला रिपोर्ट द्यायचा असतो किंवा आन्सर द्यायचं असतं. त्यानंतर डाउरी डेथ केसेस असते. डाउरी डेथ मध्ये म्हणजे बघा
सुनेचा छळ केला जातो आणि छळ केल्यानंतर तिला रॉकेल टाकून किंवा तिला मारून टाकलं जातं, म्हणजे तिला पेटवून दिलं जातं. ओके, आणि तिने स्वतः तिचा सुसाईड केला असं दर्शवलं जातं. तर अशा वेळेस ज्या काही डाउरी डेथ केसेस आपण त्यांना कन्सिडर करतो, अशा केसेस सुद्धा आपल्याला अनालिसिस साठी येत असतात. ओके, त्यानंतर चिली पावडर अनालिसिस इन डकॉइटी केसेस, म्हणजे आता पूर्वीची ट्रिक आहे ही, आता ही वापरला जात नाही. पूर्वीच्या काळी काय करायचे, जी काही चोर असायची किंवा दरोडेखोर असायचे ते काय करायचे, चिली पावडर घ्यायचे. म्हणजे काय, आपली जी लाल मिरची असते ते तिखट जे असतं ते तिखट घेऊन ते त्या समोरच्या पीडितच्या तोंडावर फेकायची, आणि ते फेकल्यानंतर ते डोळ्यात पिवळ्यानंतर तो पूर्ण अस्तव्यस्त होऊन जायचा. मग त्याच्यावर दरोडा टाकायचे की त्याच्या जवळच्या वस्तू सगळ्या ते पळवून न्यायचे. अशा बऱ्याचशा गोष्टी करायच्या. मग चिली पावडर कुठली वापरली होती, मग ती चिली पावडर कुठून परचेस केली होती, मग ती कुठल्या भागामध्ये पिकते ती चिली पावडर, अशा बरंच अनालिसिस आपण ह्या डिव्हिजन मध्ये करू शकतो. आता या केसेस होत नाही, फार रेअरली या केसेस घडतात. आता या ट्रिक्स वगैरे भरपूर बंद पडलेले आहेत. त्यानंतर डुप्लिकेशन केसेस अंडर IPC 420. आता समोरच्याला फसवणुकीचे काही जे गुन्हे दाखल होतात, म्हणजे की बघा आता मिसब्रँडेड जे काही प्रोडक्ट विकले जातात, म्हणजे डुप्लिकेसी जी आता आलेली बघा, की आता आपण पार्लेजी आपलं हे ओरिजिनल प्रोडक्ट आहे, बरोबर आहे. आता पार्लेच्या कंपेअरमध्ये भरपूर असे बिस्किट आले की ते पार्लेजीचे प्रोडक्ट म्हणून ते विकले जातात. ओके, त्यांना काही डिटर्जंट आले आहेत की ते RINNIR प्रोडक्ट लोगो फक्त नेम हॅज बीन चेंज. अशा बऱ्याचशा काही डुप्लिकेशनच्या काही केसेस असतात की त्याच्यामध्ये परफ्यूम येतात, की आपल्याला वाईल्ड स्टोन, म्हणजे वाईल्ड स्टोनचा आपला प्रोडक्ट दाखवला जातो, पण इनसाइड देर इज ओनली गॅस इज देअर. आणि ओरिजिनल वाईल्ड स्टोनची जर तुम्ही प्रोडक्ट परचेस करायला गेला दॅट इज अबाउट 300 रुपीज, आणि इथे 100ला 3 मिळतात. अशा बरेचसे डुप्लिकेशनचे केसेस सध्या होत आहेत, आणि पोलीस लोक असे डुप्लिकेट मालवरती बऱ्याच वेळा रेड करतात. मग हा प्रोडक्ट ओरिजिनल आणि हा प्रोडक्ट सेम आहे का नाही, किंवा दोघं प्रोडक्ट वेगवेगळे आहेत का, असे बरेच क्वेश्चन येत असतात. मग अशा वेळेस पोलिसांना काय करावं लागतं तुम्हाला माहिती आहे का, जर वाईल्ड स्टोन जर म्हणजे पकडला असेल माल, तर अशा वेळेस त्यांना ओरिजिनल वाईल्ड स्टोनचा डीओ किंवा परफ्यूम त्यांना परचेस करावा लागतो, आणि हा प्रोडक्ट सेम आहे का नाही. जर हा सेम नसेल तर हा डुप्लिकेट माल आहे, आणि त्याच्यावरती 420चा जो काही IPC 420चा जो कलम आहे, दॅट इज फसवणीचा आपण त्याला गुन्हा म्हणजे म्हणतो, की त्याला समोरच्याला फसवला 420 IPC 420च्या अंडर. त्या अशा काही जे काही केसेस असतात किंवा असे जे काही मटेरियल असतात, दॅट ऑल्सो कमिंग टू अनालाइज पर्पजेस. त्यानंतर टी पावडर असेल, बरोबर आहे. आपल्याला आसाम की चहा म्हटलं जातं, पण ती ऑलरेडी ती आसाम मधली आहे का कुठल्या दुसऱ्या वेगळ्या देशाची आहे किंवा वेगळ्या राज्यातली आहे. ओके, अशा भरपूर प्रोडक्ट आपलं अवेलेबल झाले आहेत की दे आर डुप्लिकेट. कोल्ड्रिंक असेल, त्यात टोबॅको पावडर असेल, त्यात हेअर ऑइल असेल, शॅम्पू असतील. शॅम्पू मध्ये सुद्धा खूप डुप्लिकेसी आलेली आहे. हेअर ऑइल मध्ये बघा, पॅराशूट आणि पॅरागॉन सेम बॉटल आहे, पण प्रोडक्ट आर डिफरंट. पॅराशूटलाच पॅरागॉन करून टाकलंय त्यांनी, आणि तेच पॅराशूट म्हणून विकलं जातं आजच्या मार्केटमध्ये. तर असा बराचसा माल जो असतो, हा बराचसा माल पोलीस हॅज बीन सीज्ड. पोलीस त्यांना सीज करत असतात, अशा मालला पकडत असतात. आणि दिस टाइप्स ऑफ द एक्झिबिट्स आर फॉरवर्डेड इन अ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी इन दी जनरल अनालिटिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन डिव्हिजन. आणि ते आपल्याला अनालिसिस करायचं असतं की ते खरंच मिळते जुळते आहेत का, की दिस प्रॉडक्ट इज डिफरंट अँड दिस प्रॉडक्ट इज डिफरंट. हा जर प्रॉडक्ट डिफरंट आहे तर मग यात काय घटक वापरले आहेत, दे आर टॉक्सिक टू ह्युमन बॉडी. असे भरपूर कलम जे असतात की हा कलम पोलीस लोक वाढवू शकतात आपल्या रिपोर्ट वरती. ओके, सो these are types of the cases we have to analyze in this division. त्यानंतर अँटी करप्शन ट्रॅप केसेस. आता मी तुम्हाला सांगतो, तर ट्रॅप जे होतात तुम्हाला माहित असेल, आपलं मागे एक अवेअरनेस लेक्चर पण आपल्या कॉलेजने ऑर्गनाईज केलं होतं, आय थिंक मागच्या 2-3 महिन्यापूर्वी, तेव्हा ते लेक्चर मी अटेंड केलं होतं. तर अँटी करप्शन काही ट्रॅप केसेस असतात की रंगे हात पकडला. रंगे हात म्हणजे काय केलं तुम्हाला माहिती आहे का, की ज्या काही करन्सी नोट्स त्या समोरच्या आरोपीला द्यायच्या असतात त्या पीडित व्यक्तीला, ते काय करतात, तो पोलीस लोकांकडे म्हणजे अँटी करप्शन ब्युरोकडे देतो. आणि अँटी करप्शन ब्युरो त्याच्यावरती फेनॉप्थॅलिन पावडर जी असते ती पावडर ते त्यावरती इन्सर्ट करतात, किंवा त्याला जस्ट हे करतात, स्टिक करतात. आणि ती पावडर दॅट इज कलरलेस मटेरियल, व्हाईट इन नेचर, मग ती नॉर्मल दिसत नाही, बरोबर. आणि ते काय करतात, ते त्या पीडित व्यक्तीला देतात आणि ते सांगतात की जा तू आरोपीला हे देऊन. त्याच्या करन्सी नोट्स नंबर म्हणजे नोट्सचे नंबर वगैरे ते नोट डाऊन करून ठेवतात. पण ते काय करतात, त्याला पाठवतात घेऊन, आणि मग त्या व्यक्तीवर रेड करतात. आणि रेड केल्यानंतर त्या व्यक्तीने त्या नोट ह्या स्वीकारलेल्या असतात, बरोबर आहे. स्वीकारलेल्या असल्यामुळे काय होतं, तिथं त्याच्या हाताला ती पावडर लागते फेनॉप्थॅलिन, आणि हे काय करतात, इकडून ते
आपलं सोल्युशन घेऊन जात असतात. कुठलं? दॅट इज सोडियम बायकार्बोनेट, जे काही आपला नॉर्मल सोडा आहे तो. आणि सोडियम बायकार्बोनेटचं सोल्युशन तिथे घेऊन जात असतात आणि त्या व्यक्तीला त्याच्यावर रेड केल्यानंतर त्या व्यक्तीला काय करतात, त्याचा हात जो असतो त्या सोल्युशन मध्ये ते डीप करायला लावतात. आणि ती पावडर जर त्याच्या हाताला लागलेली असेल तर दॅट फेनॉप्थॅलिन हॅज बीन रिएक्ट विथ दॅट बेस, आणि रिएक्ट विथ बेस, फेनॉप्थॅलिन जेव्हा बेस सोबत रिएक्ट होतं दॅट प्रोड्युसेस द पिंक कलर, अँड दॅट कन्सेप्ट इज नोन ॲज अन रेड हँडेड, किंवा आपण त्याला रंगे आजी म्हणतो की त्याला रेड हँड पकडलं तर त्याला असं म्हटलं जातं की दॅट इज रेड हँडेड. आणि हे सोल्युशन सुद्धा आपल्याला या डिव्हिजन मध्ये अनालिसिस साठीच असतात. किती फेनॉप्थॅलिन पावडर आहे का, ओके, असे जे काही ट्रॅप केसेस असतात दॅट ऑल आल्सो इन्व्हेस्टिगेटेड बाय दिस सेक्शन इज देअर, दॅट इज दिस डिव्हिजन इज देअर. ओके, त्यानंतर डाईज अँड डाय इंटरमिजिएट अँड देअर अडल्ट्रेशन, जे काही वेगवेगळ्या प्रकारचे डाईज वापरले जातात त्या डाईज मधले कुठले कॉन्स्टिट्यूट आहे, बरेचसे डाईज दॅट आर हार्मफुल टू अवर बॉडी. मासे डाईज कोणी वापरले आहेत का? मासं काही भरपूर मटेरियल जे आहे ती भरपूर मटेरियल पोलीस हॅज बीन सीज्ड अँड दे आर फॉरवर्डेड टू अवर FSL टू अनालिसिस पर्पजेस की what is the constituent of that particular product, if they are safe the human or not. ओके, असे बरेचसे क्वेश्चन तिथे विचारले जातात. त्यानंतर पॉलिमर्स असतील, सोप्स अँड डिटर्जंट असतील, केमिकल अँड सॉल्वंट असतील, फार्मास्युटिकल ड्रग्ज असतील, ओके, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड असतील, की हे बरेचसे जे काही आपल्याला जे काही एक्झिबिट्स आहेत that all exhibits have been analyzed in the general analytical and instrumentation division of the forensic science laboratory. Am I audible to everyone? Hello? Yes, sir. Hello? Okay. So then these are the different techniques, that is HPTLC, UV, GC, FTIR, flashpoint meter, then IROX, then these are the auto distillation analyzer, HPLC, LCMS, viscometer, balance, okay. So these are the different instrumental techniques, GCMS, okay. These are used in a general analytical and instrumentation division of the forensic science laboratory is there. Okay, then next is our what? Okay, these are the instruments. See, this is our instrument which is present in our general analytical instrumentation division. So this is our microscope, comparison microscope, that is we have to view through this and also on the screen. Okay, हे सगळे जे काही instrument आहेत that all are present in our forensic science laboratory is there and they are fully automatic. आता ही जी टेक्निक आहे that is GCMS. इथं आपण काय करतो, आपलं सॅम्पल लोड करतो. ओके, सॅम्पल लोड केल्यानंतर इथं जे काही हेड स्पेस असते, okay, that has been collecting our sample and transferred toward this GC, that is gas chromatography. तर वेगळं तुम्ही जर ही टेक्निक तुम्हाला आठवते आहे का? तुम्ही जर CFC सेंटरला आपलं व्हिजिट केली, माहित आहे आपलं CFC सेंटर कुठं आहे ते आपल्या कॉलेजचं? Yes, sir. बॉटनी आणि मायक्रोबायोलॉजीचं जे डिपार्टमेंट आहे त्याच्या सेंटरला जे काही आपलं वरच्या फ्लोअरला जे काही ऑफिस आहे किंवा जे काही सेक्शन आहे, that is our CFC center, that is common facility center, and there is these techniques are available, that is GC, gas chromatography, and this is the instrument of the GC. आता याला हा हेड स्पेस, दॅट इज GC HS आहे, हा हेड स्पेस त्याला अटॅच केलेला आहे की इथं आपण अल्कोहोल वगैरे जे काही केसेस असतील किंवा अल्कोहोल रिलेटेड जे काही एक्झिबिट्स असतील दॅट ऑल आर अनालाइज्ड इन दिस टेक्निक. ओके, so these are the different GC techniques which are used in a forensic science laboratory for the analysis purposes if there. Okay, so today we have discussed these 4 important divisions in a forensic science laboratory. So here we stop because our time has been over. So in next lecture we have continue with our next, that is prohibition and excise division, then ballistic. Okay, so these are the different divisions we have to discuss in our next upcoming lectures. So आजपर्यंत जे काही आपलं झालं त्यात कोणाला काही अडचण? हॅलो, आजपर्यंत जे काही मी शिकवलं त्यात तुम्हाला काही अडचण असेल तर विचारू शकतात. Yes. Okay, so on tomorrow inform to all who is CR, I don't know her or his name, so त्या सगळ्यांना इन्फॉर्म करा टू कनेक्ट टू क्लासरूम बिकॉज दिस सब्जेक्ट इज व्हेरी वॉस्ट आणि तुम्हाला हे पुन्हा पुन्हा शिकायला भेटणार नाही. आणि मी जे तुम्हाला सांगतो आहे that is all related to your analytical part, and forensic analysis is the part of our analytical chemistry.
So analytical chemistry मध्ये instrumentation which are very important and they are used in a forensic science laboratory. So the application काय आहे, if you are becoming an expert or a well handler on that instrument, then you have lots of opportunity in the FSL, in the different types of the private investigative laboratories. Many private investigative laboratories are today present. So there you have to opportunity if you have expertise in that particular instrument. So be an expert. फक्त नॉलेज म्हणजे आपण मार्क घेतो याच्यासाठी शिकू नका. कुठलीही गोष्ट जर तुम्हाला शिकायची, इन्स्ट्रुमेंट कधी हँडलिंग शिका. मी प्रत्येकाला सांगतो, फक्त युव्ही मी शिकलोय पण युव्ही मला हँडल करता येत नाही, काही कामाचं नाही तुमचं शिकून. मी प्रत्येकाला सांगेल की तुम्ही ते हँडल करा इन्स्ट्रुमेंट. नसेल जमत तर शिक्षकांना सांगा, जे कोणी तुम्हाला शिकवणार असतील त्यांना म्हणा, सर आपण एखादं व्हिजिट करूया, कसं हँडलिंग केलं जातं, कसं ते इन्स्ट्रुमेंट ऑपरेट केलं जातं, काय ते सॉफ्टवेअरचं नाव असतं, कुठल्या कंपनीचं ते प्रोडक्ट असतं, कशी आपण ती क्युवेट इन्सर्ट करतो युव्ही मध्ये, ओके, कसं आपण सॉल्युबिलिटी चेक करतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला येणं फार गरजेचं आहे. ओके, सो ठीक आहे, इथं आपण स्टॉप करूयात. ऑन टुमॉरो वी हॅव कंडक्टिंग ऑन सेम टाइम, दॅट इज 12 PM in a noon. Our continue our next lecture is there.